Welcome to KJ Chemistry Academy. आपण घेतो रॉड्स लॉ फॉर द सोल्युशन ऑफ नॉन वोलेटाइल सोल्यूट। याच्यामध्ये आपण फॉर्म्युला घेतला होता रॉड्स लॉचा। काय असतो? P1 इक्वल असतो मल्टिप्लिकेशन ऑफ वेपर प्रेशर ऑफ प्युअर सॉल्व्हंट इंटू x1। हा ठीक आहे, त्याला देत आहे आपण इक्वेशन नंबर 1। नंतर मी सांगितली होती मोल फ्रॅक्शन x1 प्लस x2 हा इक्वल असतो 1च्या। x1 प्लस x2 इक्वल असतो 1च्या। तुम्ही इथं x1 लिहिलं, तुम्ही याला कशामध्ये कन्वर्ट करते? x1 मध्ये। ते x1 इज इक्वल टू 1, x2 काय आहे? प्लस आहे। या साईडला गेल्यावर काय होईल? मायनस। म्हणजे काय होईल? x1 इज इक्वल टू 1 मायनस x2। ही व्हॅल्यू मी या इक्वेशनमध्ये पुट करत आहे। पुट करा, काय होईल? P1 ॲज इट इज इक्वल टू P1 नॉट मायनस x1च्या ठिकाणी काय पुट कराल? 1 मायनस x2, बरोबर? तर मग हा ब्रॅकेट आहे, याला काय करा? मल्टिप्लाय। म्हणजेच P1 नॉट इंटू 1 P1 नॉट मायनस हा काय होईल? P1 नॉट इंटू x2 असंच होईल। P1 नॉट याला मल्टिप्लाय केलं तर x2। आता काय करते? इथं काय आहे तुमचा P1। मी काय करते? याला या साईडला आणते, याला त्या साईडला आणते। याला या साईडला आणली तर हा मायनस आहे, तर काय होऊन जाईल? प्लस x2 इज इक्वल टू हा प्लस आहे, तर या साईडला गेल्यावर काय होईल? मायनस नॉट मायनस P1, बरोबर आहे। आणि यालाच आपण आताच घेतलं होतं। काय घेतलं होतं? P1 नॉट इज इक्वल टू x2 इज इक्वल टू डेल्टा P, कारण की हा काय आहे आपला लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर। P1 नॉट मायनस P1 हा काय आहे? लोअरिंग ऑफ वेपर